नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी हा एक जिव्हाळ्याचा प्रश्न होता। मित्रांनो, कृषी सिंचन योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांना लाभ दिला जात नव्हता, केवळ जमिनीची अट अभावी। आता यामध्ये फक्त 20 गुंठे ही जमिनीची अट करण्यात आली आहे। यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना असेल किंवा मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना असेल, केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जात होत्या, परंतु अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी अपात्र ठरवल्या जात होत्या। याचे मुख्य कारण होते जमिनीची अट। मित्रांनो, ही जमिनीची अट आता स्थिर करण्यात आली आहे। 20 गुंठे या ठिकाणी ज्या लाभार्थ्यांना जमीन असेल अशा लाभार्थ्यांना राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून ज्या योजना राबवल्या जात आहेत, या योजनेमधून 80 ते 70% पर्यंत लाभार्थ्यांना अनुदानावरती लाभ दिला जावा, यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून हे एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे। मित्रांनो, या निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कशा पद्धतीने लाभ दिला जाणार आहे याची पूर्ण माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे। पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत किमान 20 गुंठे जमिनीची अट स्थिर करण्यासाठी केंद्राकडे प्रयत्न करणार मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती। मित्रांनो, राज्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचनाकरिता अनुदान देण्यात येते। ही योजना राज्य व केंद्र शासनाच्या हिश्श्यातून राबविण्यात येते। या योजनेत लाभार्थ्यांकडे 20 गुंठेपेक्षा अधिक जमीन असणे आवश्यक आहे। राज्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत किमान 20 गुंठे जमिनीची अट स्थिर करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रयत्न करण्यात येतील, अशी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधान परिषद प्रश्न उत्तराच्या तासात सांगितले आहे। मित्रांनो, कृषी श्री मुंडे म्हणाले की याबाबत अन्य राज्यामध्ये काही योजना राबवण्यात येतात। या योजनेचा अभ्यास करून राज्यासाठी तशा पद्धतीची योजना आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून तुषार व ठिबक सिंचनाकरिता अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना अनुदेयक खर्चाच्या 55% अथवा प्रत्यक्ष खर्चाच्या 55% यापैकी कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांना अनुदेयक अथवा प्रत्यक्ष खर्चाच्या 45% यापैकी कमी असेल ते अनुदान देय आहे। तसे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना व अटल भूजल योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 25% व इतर शेतकऱ्यांना 30% पूरक अनुदान देऊन अनुक्रमे 80 व 75% अनुदान देण्यात येत आहे, असे श्री मुंडे यांनी यावेळी सांगितले। आता मित्रांनो, यामध्ये जे स्थिर करण्यात आलेली आहे गुंठेवारी ही 50% पर्यंत या ठिकाणी ठेवण्यात आली आहे। यामध्ये मदत जी आहे शेतकऱ्यांना 80 ते 75% अनुदानापर्यंत देण्यात येणार आहे, असंही या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक जिव्हाळ्याची ही माहिती आहे। अनेक शेतकऱ्यांना या गुंठ्याच्या अभावी शेतकऱ्यांना लाभ दिला जात नव्हता, परंतु आता शेतकऱ्यांना यामध्ये लाभ सुद्धा दिला जाणार आहे। मित्रांनो, धन्यवाद। आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।